हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आता इथे राणी जी आहे ती तिच्या केसच्या संदर्भात जरा तयारी करत असते आणि त्याचवेळी आता तिथे इंद्रा आलेला असतो आणि इंद्रा पाहत असतो की राणी कशा प्रकारे तिच्या केसची तयारी करत आहे. आणि त्यावेळी आता इंद्रा बोलतो की मॅडम, आमचं तुमच्याकडे काम आहे. तर आता इथे राणी बोलते की काय काय काम आहे तुमचं आमच्याकडे. तर त्यावेळी इथे इंद्रा जो आहे तो बोलू लागतो की आमचं ना वकीलपत्र तुमच्याकडे द्यायचं आहे. तर आता इथे राणी जी आहे ती पाहू लागते की इंद्रा जो आहे जरा चेंज झालेला आहे, म्हणजे तो दुसऱ्याच मूडमध्ये आहे हे राणीला कळालं आहे. तर राणी बोलते की म्हणजे वकिलीपत्र तुम्ही माझ्याकडे देताय. तर त्यावेळी ती बोलते की तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का. तर आता इथे तो सांगू लागतो की नाही, ते काय आहे ना, इंद्रजित महाडिक जे आहेत ना ते आमच्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्या सांगण्यावर तुम्ही जर आमचं हे वकीलपत्र घेत असाल तर ठीक आहे, नाही तर बघूयात. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की काय, इंद्रजित महाडिकांचं तुम्ही त्यांना कसे ओळखता. तर आता इथे तो जो इंद्रा आहे तो बोलू लागतो की प्लीज मॅडम, घ्या ना आमचं हे वकीलपत्र. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे, त्यांनी सांगितलं आहे म्हणून तुमचं हे वकीलपत्र मी घेत आहे, त्यामुळे आता तुम्ही जाऊ शकता, असं म्हणत आता इंद्रा हसतो आणि तिथून जातो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राणी जी आहे ती तुळशीला पाणी घालत असते, तुळशीची पूजा करत असते आणि पाय पडताना ती बोलते की देवा, उद्या ना माझा केसचा पहिला दिवस आहे, सगळं काही व्यवस्थित होऊ देत हां, फक्त तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. राणी असं देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याचवेळी इंद्रा तिथे येतो आणि हात जोडून पुन्हा तो राणीसाठी प्रार्थना करू लागतो की देवा, खरंच माझ्या बायकोचा उद्या केसचा पहिला दिवस आहे, प्लीज देवा, उद्या सगळं काही व्यवस्थित होऊ देत, असं त्याने देवाकडे प्रार्थना केली आहे. आणि राणीने पाहिलं आहे की इंद्राने हात जोडून तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. हे पाहून राणी हसते आणि बोलते की सर, अहो तुम्ही काय करताय, हे पहा मी केली आहे ना प्रार्थना, तुम्ही कशाला हे सगळं करताय. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, हे माझं कर्तव्य आहे आणि मी हे केलंच पाहिजे ना. त्यामुळे आता इथे राणी बोलते की ठीक आहे, ठीक आहे. तर आता तेवढ्यातच ह्या दोघांची गप्पा गोष्टी चालूच असतात. तर आता इथे आबा येतात. आबा पाठीमागून या दोघांना आवाज येतात की काय रे, काय झालं. तर आता इथे राणी आणि इंद्रा दोघेही जण हसत असतात. इकडे इंद्रा आबांना सांगतो की आबा, ही माझी फिरकी घेत आहे. तर आता आबा बोलतात की हो का, म्हणजे बरंच आहे की, फिरकी घेत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला हे जरा एन्जॉय. तर आता इथे ही जी राणी आहे ती आबांना म्हणत असते की आबा नाही हो, तसं काही नाही आहे. तर त्यानंतर आता इथे आबा बाहेर आल्यानंतर बोलतात की चला, आज केसचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला, म्हणून तुम्ही दोघेजणं आवरून घ्या. आणि त्यानंतर राणी बोलते की हो आबा, तर आता मला ना पहिलाच दिवस आहे म्हणून आबा तुमचा आणि मालती मॅडमचा आशीर्वाद हवा आहे, असं म्हणत राणीने आता आबांच्या पाया पडलेलं आहे. आणि त्यानंतर मालतीच्याही पाया ती पडलेली असते आणि ती आतमध्ये निघून चाललेली असते आवरण्यासाठी. तेवढ्या तिथे रत्नाई येते आणि रत्नाई बोलते की राणी, तुला माझा आशीर्वाद नको आहे का गं, तू मला नेहमी आईसारखं मानलंस आणि मग माझा आशीर्वाद तुला नको आहे का. तर आता तेवढ्यात राणी मागे येते आणि राणी बोलते की नाही रत्नाई, असं काही नाही आहे, मला नेहमी तुमचा आशीर्वाद हवाच होता. तर आता असं म्हटल्यानंतर राणी लगेचच रत्नाईच्या पाया पडली आहे. हे पाहूनच रत्नाईला खूप भारी वाटतं. त्यावेळी रत्नाई बोलते की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, असं म्हणत तिने आशीर्वाद दिला आहे. हे पाहून आता मालती आणि इंद्रा चकित होतात. पण आता इथे अजित देखील बोलतो की बहिणी, नेहमी तुमच्या मनासारखं होऊ देत. मला माहीत आहे वहिनी, तुमचा याच्यावरती विश्वास बसणार नाही, पण तरी देखील आम्ही दोघे जण नेहमी तुमच्यासोबत असो. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे, मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही आमच्याबरोबर असावं. तर आता इथे अजित बोलतं की हो वहिनी, आम्ही तिकडे राहत जरी असलो ना तरीही कायम तुमच्याच पाठीमागे उभे राहूयात. तर त्यानंतर इथे राणी बोलते की ठीक आहे. तर इंद्रा बोलतं की राणी बहिणी, जर तुम्हाला कसलीही मदत लागली ना तरीही आम्ही ती करायला तयार आहोत, असं म्हणत अजितने आता मदत करायलाही होकार दिला आहे. तर आता राणी बोलते की ठीक आहे, असं म्हणत आता राणी आवरायला घेते. इकडे राणी आता पहिल्या केससाठी जाणार असते म्हणून तिने तिचा जो काही आउटफिट आहे, म्हणजे तिची साडी वगैरे सगळं काही, ते कोट वगैरे सगळं काही रेडी ठेवलेलं असतं आणि ती आवरत असते. आणि इंद्रा देखील आता तिला मदत करत असतो. ज्यावेळेस राणी साडी नेसत असते त्यावेळी इंद्रा तिची
पिन लावण्यामध्ये मदत करत असतो. तर त्यावेळी इंद्राकडे ती पाहते आणि बोलते की सर, तुम्ही आज माझ्यासाठी किती काय काय करत आहात. तर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, हे काहीच नाही आहे. तू माझ्यापेक्षा यापेक्षाही जास्त केलं आहे माझ्यासाठी. मी नेहमी रोज ऑफिसला जायचो, त्यावेळी तू काय काय करायची माझ्यासाठी. माझ्यासाठी टिफिन बनवायची, माझा कोट रेडी ठेवायची, माझा रुमाल रेडी ठेवायची, माझं घड्याळ माझ्या हातात द्यायची. काय काय नाही केलं तू. आणि आज तुझा पहिला दिवस आहे आणि मी तुझ्यासाठी काही करणार नाही असं होऊ शकत नाही, असं इंद्रा राणीला म्हणतो. आणि त्यावेळी राणी बोलते की सर, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, मला तुला नेहमी असंच हसताना पाहायचं आहे आणि हा जर आनंद तुझ्या चेहऱ्यावर असेल ना, तर मी रोज हे सगळं करायला तयार आहे. तर आता इथे आबा लगेचच त्या दोघांना आवाज देतात. इंद्रा आणि राणी दोघेही जण बाहेर जातात आणि आता इकडे कोर्टाकडे जायला निघतात. इकडे कोर्टाकडे विक्रांत आणि उर्मिला येऊन पोहोचलेले असतात. त्यावेळी ही जी उर्मिला आहे ती विक्रांतला म्हणत असते की विक्रांत, तू एवढा निश्चिंत कसा आहेस रे. मला कळत नाही, एवढं सगळं घडलं, त्या राणीने तुझ्यावरती केस देखील केली आणि तरी तुला कसलंही टेन्शन नाही. तर आता विक्रांत बोलतो की हो, मला कसलंही टेन्शन नाही, कारण यामागचं कारणही तसंच आहे. तर उर्मिला म्हणते की म्हणजे नक्की काय करणार आहेस तू, मला सांगशील का. तर आता विक्रांत बोलतो की हो, मी तुला नक्कीच सांगेल आणि दाखवेल देखील, असं म्हणत आता इकडे ह्या वकील कारखान्याची एंट्री झालेली आहे. तर आता इथे हा वकील जो आहे तो सगळ्यात अनुभवी आणि जगातील सगळ्यात प्रसिद्ध वकील आहे. त्याने आत्तापर्यंत एकही केस हारलेली नाही आहे. त्याचं रेकॉर्ड कधीही ब्रेक झालेलं नाही आहे. तर आता इथे या कारखानीसला दाखवल्यानंतर उर्मिला तर शॉकच झाली आहे. तर आता त्यांना पाहून तिला आनंदही होतो आणि तिला आनंदाचा झटका बसतो. ती बोलते की काय विक्रांत, म्हणजे दो वकील कारखानीस यांना बोलवलं, म्हणजे आता तर आपला हारण्याचा विषयच नाही, कारण त्यांचं रेकॉर्ड तर मला माहीतच आहे आणि रोज न्यूजमध्ये ह्यांचं नाव असतंच कुठे ना कुठेतरी. तर आता इथे वकील पुढे येतात आणि इथे विक्रांतला हॅलो वगैरे करतात. तर त्यानंतर इथे विक्रांत देखील आता उर्मिलाची ओळख त्या कारखानीसांना करून देतो आणि त्यावेळी आता उर्मिलाही त्यांच्याशी बोलू लागते. उर्मिला बोलते की आत्तापर्यंत तुमची एकही केस तुम्ही हरलेला नाही आहात आणि मला खात्री आहे की ह्यावेळीही असंच होईल. तर त्यानंतर आता इथे वकील कारखाने जो आहे तो विक्रांतला बोलत असतो आणि विक्रांत म्हणत असतो की म्हणजे सगळं काही रेडी आहे ना, आपल्याला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. त्यामुळे आता इथे कारखाने जे आहेत ते बोलतात की म्हणजे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की नाही नाही, तसं काही नाही. तर त्याचवेळी आता हे जे वकील कारखानेच आहे ते विचारू लागतात की आपल्या अगेन्स्ट नक्की कोण आहे, कोणता वकील आहे. तर त्यावेळी आता इथे उर्मिला जी आहे ती बोलू लागते की ती आहे हुकुमाची राणी. असं म्हटल्यानंतर इथे कारखानेसला कळत नाही. त्यावेळी उर्मिला सांगू लागते की राणी राणी महाडिक आहे तुमच्या समोर अगेन्स्ट. तर आता इथे हा जो कारखानीस आहे तो बोलतो की म्हणजे तीच का भारतात पहिली आलेली. तर आता इथे उर्मिला बोलते की हो. तर आता इकडे राणी, इंद्रा, आबा, मालती हे सगळेजण आता कोर्टाकडे आलेले असतात. तर ते समोरून येतच असतात. तर त्यावेळी उर्मिला बोलते की ते पहा, आली हुकुमाची राणी. असं म्हटल्यानंतर आता इथे हे जे वकील कारखानीस आहे ते पाहू लागतात. त्यांनी एक नजर तिच्याकडे पाहिली. तर आता इकडे राणीला दिसते की त्यांच्यासमोर तिच्या अगेन्स्ट जो काही केस लढणार आहे तो व्यक्ती खूप मोठा अनुभवी व्यक्ती आहे आणि त्याने आत्तापर्यंत कुठलीही केस हरलेली नाही आहे. आल्या आल्याच राणी त्यांच्याशी ग्रीट करते. राणी त्यांना हाय, हॅलो, नमस्कार सगळं काही करते. त्यावेळी आता ते बोलतात की हो नमस्कार. तर आता राणी बोलते की तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि तुम्ही सगळ्यांचं इन्स्पिरेशन आहात. तर त्यावेळी आता इथे ते बोलतात की हो नक्कीच. तर त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती बोलते की कारखानी सर, आता आपण सोबतच आहोत. तर आता इथे हे जे कारखानीस आहेत त्यांना जरा जास्तच ॲटिट्यूड असतो. तो बोलतो की सोबत नाही अगेन्स्ट, आणि माझ्यासमोर जो कोणी असतो ना मी त्याला टिकूच देत नाही. राणी बोलते की हो का, म्हणजे तुमचं जे काही रेकॉर्ड आहे ते चांगलंच आहे बरं का, पण बदलही होऊ शकतो कधी ना कधी. तर त्यावेळी आता इथे वकील जे आहेत ते बोलतात की मी बदल होऊच देत नाही. तर राणी बोलते की ठीक आहे बघूयात, असं म्हणत राणी तिथून निघून जाते. तर त्याचनंतर आता इथे हा जो वकील आहे तो विक्रांतला म्हणत असतो की या मुलीला जरा जास्तच ॲटिट्यूड आहे आणि हिचा ॲटिट्यूड काढण्यात मला मज्जा येणार आहे, कारण अशा ॲटिट्यूडवाल्या मुलींना, वकिलांना मला धडा शिकवायला खूप मज्जा येते. असं म्हणत आता तो बोलतो की या केसमध्ये खरंच खूप मज्जा येणार आहे
आणि या हुकुमाच्या राणीला मी कसा हरवतो ते पहाच, असं म्हणत आता इकडे विक्रांत जो आहे आणि उर्मिला जे आहे ते दोघेही जण हसत असतात. कारण आता त्या दोघांनाही राणीची काळजी वाटू लागलेली आहे असा त्यांचा दिखावा असतो. तर आता इथे कारखानेच पुढे चाललेले असतात कोर्टामध्ये आणि त्यांच्या पाठीमागेच विक्रांत आणि उर्मिला हे दोघेही जण चाललेले असतात. तर आता इकडे पुढे राणी जी आहे ती कोर्टामध्ये पोहोचलेली आहे आणि आल्याच ती कोर्टामध्ये सगळीकडे नजर फिरवते. सगळ्यात अगोदर तिची नजर सत्यमेव जयते या चिन्हाकडे जाते आणि त्यानंतर आता इथे तिकडे गेल्यानंतर जज साहेबांच्या खुर्चीकडेही तिची नजर जाते. तर सगळीकडे नजर फिरते ती आणि ती जरा डगमगते. तिचा जो काही आत्मविश्वास आहे तो जरा हलतो, कारण तिला कुठेतरी जाऊन भीती वाटत असते. तिची आज पहिलीच वेळ असते ना ही केस लढण्याची. तर आता राणीचा कॉन्फिडन्स जो आहे तो इथे डगमगला आहे. कुठेतरी तिला भीती वाटत असते की आपल्या समोरचा जो व्यक्ती आहे तो खूप अनुभवी आहे आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे जर असं झालं तर आता इथे ती तोच विचार करत असते आणि तिला जरा भीती वाटलेली असते. म्हणूनच आता आबांच्या लक्षात आलं आहे की हा जो व्यक्ती आहे ना तो समोरचा खूप अनुभवी आहे आणि म्हणूनच राणीने टेन्शन घेतलं असेल. पण आबा जे आहे ते तिच्या शेजारी जातात आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि बोलतात की टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल असं म्हणत तिला समजावतात. तर त्यावेळी राणी ही बोलते की हो आबा असं म्हणत आता राणी ही केस लढण्यासाठी तयार झालेली असते. पण आता इकडे इंद्रालाही काळजी वाटत असते की राणी हे सगळं कसं हँडल करेल. इंद्रा आता मालती आबा हे सगळेजण तिथे चेअरवरती बसलेले असतात आणि मालतीच्या डोक्यात विचार येतो की खरंच ही राणी ही केस जिंकेल का. कारण तिला भीती वाटत असते जर ही राणी केस हरली तर सगळं काही विक्रांतच्या नावे होईल. इकडे आता राणी पुढे येऊन बसते आणि जज साहेब देखील आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर आता सगळेजण इथे उभे राहतात आणि ज्यावेळी जज साहेब खाली बसतात त्याच वेळी सगळेजण खाली बसून घेतात. जज साहेब आल्यानंतर राणीला कळते की आता केसला सुरुवात होईल. त्यावेळी राणीचा थरथर काप सुरू झालेला असतो. राणीला भीती वाटू लागलेली असते की हे सगळं कसं होईल. राणी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा आता तिला शांत होता येत नव्हतं, कारण तिला टेन्शन आलं होतं, तिला प्रेशर आलं होतं. तर आता इथे जज साहेब आल्यानंतर बोलतात की चला कोर्टाच्या कामाला सुरुवात करा. असं म्हटल्यानंतर आता इथे राणी उठते, कारण आता राणीलाच पुढे येऊन बोलायचं असतं जेणेकरून केस स्टार्ट होईल. तर आता राणी पुढे येते. राणी बोलायला जाते की माझ्या अशिलाला फसवलं आहे. असं राणीला एवढंसुद्धा बोलता येत नाही. राणीची तू मैमे व्हायला लागलेली असते. तर आता इथे हे जे कारखानीस आहे तेही हसू लागतात आणि इकडे हा विक्रांत जो आहे तोही हसू लागतो. कारखानीसला माहीत आहे या मुलीची पहिली वेळ आहे आणि म्हणूनच ही मुलगी अशी डगमगते. तर आता इथे मुद्दाम ॲटिट्यूडमध्ये तो लगेचच राणीसाठी पाणी घेऊन जातो आणि जज साहेबांना सांगतो की ते काय आहे ना जज साहेब, त्या मुलीचा ही केस लढण्याचा पहिलाच दिवस आहे, तिची ही पहिलीच केस आहे, तर त्यामुळे जरा ती घाबरली आहे. आता इकडे मालती जी आहे ती आबांना म्हणते की काय हो, ही राणी खरंच ही केस जिंकेल का. तर आता आबा बोलतात की हे पहा मालती, आपण फक्त राणीवरती विश्वास ठेवायचा, जे होईल ते होईल. तर त्यानंतर आता इकडे राणीला इथे या कारखानीसने पाणी प्यायला दिलेलं असतं. राणीने तो ग्लास पाण्याचा पूर्ण संपवलेला आहे. तर त्यानंतर इथे कारखानीस बोलतात की हे बघ, टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. आता तू पाणी प्यायलीस आहे ना, तर आता केसला सुरुवात करूयात असं म्हणत आता ह्या वकील कारखानीसने केसला सुरुवात केलेली आहे. तर ते जज साहेबांना सांगतात की माझे अशील जे आहेत ना त्यांची प्रॉपर्टी सगळी काही त्यांच्याच नावी आहे आणि हे जे समोरचे अशील आहेत ते बोलतात माझ्या अशिलाला की ही प्रॉपर्टी त्यांनी फसवून त्यांच्या नावी केली आहे. पण असं काहीही नाही आहे, कारण ह्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत की ती प्रॉपर्टी त्यांचीच आहे म्हणून. तर आता इथे राणी बोलत असते की नाही असं नाहीच आहे. तर आता इथे राणी कशा पद्धतीने तिचं जे काही मत आहे ते प्रेझेंट करेल जज साहेबांसमोर हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे, कारण आजचा भाग इथे संपलेला आहे. मित्रांनो, उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा राणी कशा पद्धतीने ही केस हँडल करेल आणि कशा पद्धतीने या केसचा निकाल लागेल.